टीव्ही महाराष्ट्र न्यूज, बातमी फक्त जनतेच्या हक्काची। कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडून शेतकऱ्यांस बैलजोडी भेट। हिंगोली वसमत तालुक्यातील सिरडी येथील अल्पभूधारक शेतकऱ्याकडे बैलजोडी नसल्याने त्याने भाऊ व मुलासह कधी नातेवाईकाच्या मुलास अवतास जुंपले होते। या संदर्भात कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्याकडे बैलजोडी पाठवली। वसमत तालुक्यातील सिरडी येथील अल्पभूधारक शेतकरी बालाजी पुंडगे यांना बैलजोडी नसल्याने हळद लागवडीसाठी भाऊ मुलगा व कधी नातेवाईकाच्या मुलास अवताला जुंपण्याची वेळ आली होती। याविषयी माध्यमातून व्हिडिओ व्हायरल होताच लगेच पुंडगे यांच्यासोबत कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी संवाद साधला। त्यानंतर एक बैलजोडी घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बी.डी. बांगर यांनी सिरडी येथे रवाना केले। यांना सिरडी येथे रवाना केल्यानंतर नामदार मुंडे यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉक्टर राजेंद्र कदम, उपविभागीय कृषी अधिकारी भालचंद्र वाघ, तालुका कृषी अधिकारी सुनील भिसे यांना सिरडी येथे रवाना केले। तसेच या शेतकऱ्याला कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत लहान ट्रॅक्टरही देण्याची ग्वाही दिली। नामदार मुंडे यांच्याकडून बैलजोडी मिळाल्याने पुंडगे यांच्या डोळ्यातून आनंद अश्रू वाहिले। यावेळी माजी नगरसेवक नाझीम रजवी, सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांचीही उपस्थिती होती। मुख्य संपादक गोविंद देशमुख, जी टीव्ही महाराष्ट्र न्यूज। किती एकर जमीन आहे तुम्हाला? 2 एकर आणि बैलजोडी नाहीये का? पहिली होती, काही झालंय? अरे पण आता समजा मी आता बी.डी. बांगर म्हणून माझे सहकारी आहेत आणि कृषीची काही लोक पण पाठवतोय, तर कृषी विभागामार्फत तुम्ही ट्रॅक्टरची मागणी करा आणि आता बैलजोडी मी पाठवून देतोय माझ्याकडनं, ते बी.डी. बांगर म्हणून येतील। पण आता 2 एकर मध्ये बैलजोडी परवडेल का तुम्हाला? नाही, पण ते झालं, ते लेकराचं शिक्षण आणि ते लग्नाचा विषय, जे काही मदत करायची ती करू, पण 2 एकर शेतीत आता बैलजोडी परवडेल का? Subscribe now and press the bell icon. Never miss an update.